महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गाव परिसरात पत्ते खेळू नका बोलण्याचा राग आल्याने चक्क तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन उपसरपंचाच्या घरात गावगुंडांनी हल्ला केलाय। शांतप्रिय तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरपूर तालुक्यात लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला म्हणजे दुर्दैवच म्हणावे लागेल। या प्रकरणी सरपंच महासंघाने देखील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे। सावळदे येथील उपसरपंच यांच्या घरावर हल्ला होणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः 3-13 झाल्याचे चित्र दिसून येत आहे। सावळदे येथील उपसरपंच सचिन राजपूत यांनी ठाणे पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल केली आहे। त्या फिर्यादीत म्हटल्यानुसार सावळदे गाव परिसरात काही तरुण पत्ते खेळत असल्याचे उपसरपंच सचिन राजपूत यांना समजले। त्यांनी याबाबत संबंधित पत्ते खेळणारे मुकेश उर्फ पप्पू कोळी व नारायण उर्फ गेंद्या भिल यांना दिनांक 13 रोजी सकाळी बोलावून पत्ते खेळवू नये अशी समज दिली। त्यानंतर दिनांक 14 रोजी उपसरपंच सचिन राजपूत यांना दुपारी 2 वाजता मुकेश कोळी यांनी सचिन राजपूत यांना फोन करून तू आमचा मालक आहे का, गाव तुझे आहे का, तुझा काय संबंध, आम्हाला बोलण्याचा, तू या भानगडीत पडू नको नाहीतर तुझा कांड करून टाकू अशी धमकी देत सचिन राजपूत यांना समजावून फोन ठेवून दिला। त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास उपसरपंच सचिन राजपूत हॉटेलवर असताना भाऊ श्रीपाल राजपूत यांनी सचिन राजपूत यांना फोनवर सांगितले की सावळदे गावातील मुकेश उर्फ पप्पू प्रल्हाद कोळी, नारायण उर्फ गेंद्या देविदास भिल, गणपत ज्ञानेश्वर सोनवणे, नितीन भगवान भिल, सुखदेव उर्फ सुख्या भगवान कोळी व इतर 4 ते 5 इसम हातात तलवार लोखंडी रॉड हातात घेऊन घरात घुसले व घरातील लोकांना जोरजोरात बोलू लागले की सचिन कुठे, त्याला आज जीवे ठार मारायचे आहे। यावेळी घरी नसल्याची सांगितल्यानंतर घरात संसार उपयोगी साहित्य इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली। यावेळी श्रीपाल याने अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र नारायण भिल व गणपत भिल यांनी त्यांचे हातपाय दाबून धरले। यावेळी मुकेश कोळी याने श्रीपाल यास तलवारीचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून ढकलून दिल्याची फिर्याद उपसरपंच सचिन राजपूत यांनी दिली आहे। हे असे प्रकार होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी, SP साहेबांनी व DYSP साहेबांनी, पोलीस निरीक्षकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने दखल द्यायला पाहिजे व सावळद्यात जो जुगार अड्डा चालू आहे व तालुक्यात जेवढेही अवैध धंदे चालू आहे आणि जे सरपंच उपसरपंचांवर हल्ले होत आहे त्या सरपंचांच्या सुरक्षेसाठी आपण या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, अन्यथा सरपंच सेवा महासंघ यापुढे तीव्र आंदोलन छेडेल।